तुषार मस्कर ढवलेपर इथे जर उपस्थित असाल तर या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। धन्यवाद। चलिए आरंभिक जोड़ी सचिन तुरंत आपके मैदान के अंदर भेजिए। अंतिम मुकाबला है पहले राउंड का। स्वराज एंटरप्राइजेस 11 धारावे विपक्ष अर्नव 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन, यानी कि धारावे टीम को पैक किया गया स्वराज एंटरप्राइजेस के प्रोप्राइटर सनी शेठ तुपे विचुम्बे और एक तरफ वाकलन टीम को पैक किया गया अर्नव स्पोर्ट्स यानी कि तुषार शेठ मस्कर, जिनके द्वारा इस टीम को बिल्कुल पैक किया गया है। दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं। 2 रनों की पेनल्टी अर्नव 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम को लग चुकी है, क्योंकि ड्रेस कोड में शायद उनके प्रदीप पाटिल शायद वो ड्रेस कोड में नहीं है, तो शायद ये 2 रनों की पेनल्टी लास्ट में हम ऐड करेंगे। जितने रन होंगे उनमें हम ऐड करेंगे। तो चलिए आरंभिक जोड़ी आप देख सकते हैं भावेश नाइक और धीरज भोईर, ये बिल्कुल आरंभिक जोड़ी इस वक्त मैदान के ऊपर आती हुई। जबरदस्त मुकाबला दोनों टीमों के बीच में फिलहाल खेला जाएगा। हालांकि इससे पहले जो चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर काफी कमाल का क्रिकेट इन दोनों टीमों के बीच में। तो चलिए मैच होगा स्टार्ट। दोनों सलामी बल्लेबाज आप देख सकते हैं। स्वराज एंटरप्राइजेस 11 धारावी टीम की ओर से बल्लेबाज भावेश और धीरज भोईर, यह आरंभिक जोड़ी मेरे ख्याल से सलामी बल्लेबाजी की हमेशा भागदौड़ संभालते हैं। विशाल आते थे, लेकिन चलिए आज ओपन करवा रहे धीरज से। 5 ओवर का मैच, टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला लिया अर्नव स्पोर्ट्स 11 वाकलन टीम, यानी कि तुषार शेठ मस्कर ढवलेपड़ा टीम के पुरस्कार इस टीम के पैकर है। पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट से शुरुआत। पहली गेंद करारा जवाब, इंटरनेशनल स्ट्रोक जैसे लगाते हैं पावर प्ले में, बिल्कुल उस तरीके का यह शॉट लगाया। केतन के बीच में से गेंद को निकाला कवर स्वीपर की तरफ। 4 रन। बिल्कुल 4 रनों के साथ अपने पारी की शुरुआत करते हुए बल्लेबाज भावेश नाइक और एक इन्हीं 4 रनों की मदद से अपनी टीम की शुरुआत करते हुए स्कोर कार्ड के ऊपर 4 रन। तो गेंदबाज फिर से एक बार तैयार। इस बार पैरों पर डाली थी, हाफ हेलीकॉप्टर खोदा है मिड ऑन के ऊपर से। लॉन्ग ऑन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है और गेंद जाती हुई सीमा पार। भावेश नाइक के बल्ले से बैक टू बैक या दूसरा चौका। 4 रन। धन्यवाद डीजे। 2000 के करीब लोग इस मैच का आनंद यूट्यूब के माध्यम से देखते हुए। लगातार 2 बाउंड्रीज, क्या ये तीसरी भी मिलेगी? शॉर्ट स्क्वायर लेके अंपायर के ऊपर से खेला इस गेंद को और ये चौकों की हैट्रिक आमदार ट्रॉफी में करने वाले गेंदबाज बने आज के दिन के मेरे ख्याल से भावेश नाइक। वेरी गुड बैटिंग, 3 चौके लगातार। इससे पहले दोनों टीमों के बीच में बहुत मर्तबा लड़ाई हुई है। एक हुई थी उल्वेनोड के मैदान में, दूसरी हुई थी मेरे ख्याल से धानसर या तो रोहिंजन के मैदान में, जब दोनों टीमों के बीच में काफी अच्छी लड़ाई हुई थी। लेकिन देखेंगे आज इस अर्नव मैदान कोपरोली में किसका पगड़ा भारी होगा। 3 गेंदों में 3 चौके। शायद केतन मात्रे आज टीम में मौजूद नहीं नजर आ रहे, बाकी सभी खिलाड़ी है, लेकिन देखेंगे कैसा होगा परफॉर्मेंस। ये गेंद ऑफ स्टंप से बाहर फेंकने का प्रयास जरूर किया था। अंपायर का वाइड बॉल का इशारा, वाइड की मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई और टीम की रन संख्या इस वाइड की मदद से बनती हुई 13 रनों के ऊपर। पहले ओवर में धमाकेदार शुरुआत बल्लेबाज भावेश नाइक के माध्यम से नजर आती हुई। रबर बॉल में भी काफी खतरनाक फॉर्म में थे खिलाड़ी। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, हवा में गेंद, मौका मिलेगा लॉन्ग ऑफ में खिलाड़ी, कोई गलती नहीं और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। पहला झटका टीम स्वराज एंटरप्राइजेस धारावी को। दादा असतो रोशन दादाच्या जोडीला, दिलदार दिलाचा संतोष पाटील आहे दादाच्या संगतीला। रोहित पाटील राकेश पाटील भाऊ असताना जोडीला, 12-12 फेमस नंबर हाय त्या फॉर्च्युनर गाडी।
तो बिल्कुल पहला विकेट मैदान से बाहर लौटता हुआ बल्लेबाज भावेश लौटेंगे मैदान से बाहर। अब पारी की कमान संभालने के लिए स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावी टीम की ओर से उनके कप्तान, यानी कि अब तक इनके नाम पर एक ही सीजन में 3 बाइक है। एक थी आमदार ट्रॉफी विगर की नाइट प्रतियोगिता, दूसरी कासब की नाइट प्रतियोगिता। तो दोनों कप्तान है एक दूसरे के सामने। एक है बिल्कुल आप देख सकते हैं स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावी टीम के सचिन, तो दूसरी तरफ अर्नव 11 वाकलन टीम के कप्तान जीत भोईर, यानी कि कैप्टन वर्सेस कैप्टन ये लड़ाई अब आपके सामने जरूर पेश होगी। जीत तैयार, कमाल की गेंदबाजी, यॉर्कर का इस्तेमाल, रन लेने की कोशिश जो कि बड़ा बन सकता था। जान हथेली में लगकर ये खिलाड़ी दौड़ पड़े थे, लेकिन चलिए एक रन पूरा तेज रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली और इसी एक रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 14 रन। कल्याण डोंबिवली का तारनहार जीत भोईर आप देख सकते हैं। अगर पूरे भारतवर्ष टेनिस बॉल क्रिकेट में अगर मैन ऑफ द सीरीज सबसे ज्यादा 2 व्हीलर बाइक और 4 व्हीलर किसी टीम के नाम पर होगी तो एक है वाकलन, तो दूसरी है वड़ौली, यानी कि टेनिस क्रिकेट की आदि महासत्ता जिन्हें कहा जाता है वो वाकलन टीम इस वक्त खेलती हुई, और उनके सामने नवी मुंबई की सबसे ताकतवर टीम यानी कि स्वरांश एंटरप्राइजेस धारावी। ये गेंद बिल्कुल पैरों पर डाली थी, मेरे ख्याल से बाल बाल बचे। एक समय लग रहा था कि डंडी गुल हो चुकी है, लेकिन एक रन मिलेगा। एक रनों की मदद से ओवर नंबर पहला समाप्त, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 15 रन 1 विकेट के नुकसान पर। मान्यवरांचा इथे आगमन होत आहे। ग्रुप ग्रामपंचायत चिपले कोपरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे बाबा ब्रँड म्हणून परिचित असणारे धनंजय दादा पाटील यांचे छोटे बंधू राजेंद्र पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने स्वागत करत आहोत। जिजिस्पोर वाकलन अर्णव 11 जिजिस्पोर वाकलन क्रिकेट संघाचे बिग सपोर्टर बुर्दुल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री मोतीराम शेठ पाटील बुर्दुल यांचे सुपुत्र सागर पाटील इथे क्रिकेटचा आनंद घेतात आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामधली पहिली डे स्पर्धा आयोजित करणारे खऱ्या अर्थाने जिची परंपरा अखंडित ठेवलेली आहे ज्या स्पर्धेची ती भारतदादा म्हात्रे नागझरी यांचंही ते आगमन झालेलं आहे। यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व है नागझरी गांव के भारत शेठ म्हात्रे, आइए आपका स्वागत है। अजय शेठ पाटिल बुर्दुल इनके द्वारा भी यह बिल्कुल वाकलन टीम को शुभकामना आ चुकी है, उनका भी स्वागत। वाकलन और वड़ौली जब भी खेलती है ना तो यूट्यूब के माध्यम से काफी सारे दर्शक हमेशा मैच का आनंद लेते हैं, और ये देखिए यूट्यूब के साथ साथ ऑन ग्राउंड में भी काफी सारे दर्शक मैच का आनंद लेते हुए। तो सेकेंड ओवर में उमेश भोईर आएंगे गेंदबाजी के लिए, और देखेंगे सामने बल्लेबाज होंगे धीरज भोईर खेलने के लिए तैयार। पहली गेंद स्विच हिट करने का प्रयास जरूर किया था, तेज गेंदबाज के खिलाफ ये करना बहुत ही खतरनाक होता है, लेकिन ये चलिए बाल बाल बचे, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में, डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई। अच्छा बैटल है दोनों टीमों के बीच में, लेकिन देखेंगे किस तरीके की ये रणनीति अपनाते हैं। सेकंड पावर प्ले मैदान के अंदर जारी है। पहले ओवर में रन बने थे टोटल बात करेंगे तो 15, लेकिन इस ओवर की शुरुआत डॉट बॉल के साथ। राउंड द विकेट, गुड लाइन स्पॉट पर पिक किया था इस गेंद को। थोड़ी सी दिक्कतें आ रही है बल्लेबाज धीरज भोईर के सामने शॉट सिलेक्शन करने के लिए, और अचानक टेक ऑफ होती हुई गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में, डॉट बॉल की समाप्ति। उमेश भोईर अच्छे गेंदबाज है, और देखिए आते ही उन्होंने अपने गेंदबाजी का जलवा भी करते हुए पहली 2 गेंदों के ऊपर 2 डॉट गेंद फेंकने में बिल्कुल कामयाब हो चुके हैं। वेरी गुड लाइन ऑन लेन के साथ गेंदबाजी करते हुए। भावेश नाइक आउट होने के बाद सचिन नाइक, धीरज भोईर, ये दोनों बल्लेबाज बिल्कुल मैदान के अंदर अपना जम बनाते हुए। स्कोर फिलहाल रुका हुआ अभी तक 15 रन। शॉर्ट पिच लाइन की बॉल सीधा फेंक दिया है, लेकिन गेंद ये लीजिए कैच पकड़ा और पाव और रेखा पर गिरा, तो शायद खुद खिलाड़ी इशारा करते हुए ऋषि कि ये गेंद है 6 रन। बाल बाल बचे, मैं कहूंगा कैच पकड़ा और पाव सीधा गिरा सीमा रेखा पर, और यह आता हुआ बिग हिट 6 रन। पर आप देख सकते हैं कैच पकड़ा, मात्र पाव उनका बाउंड्री पर गिरा, और ये 6। रिवर्स शॉट खेलने का प्रयास, इस बार जोखिम भरा ये स्ट्रोक खेलने का प्रयास किया था, लेकिन बिल्कुल आप देख सकते हैं कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। उमेश की तारीफ जरूर करेंगे,
अगर वो कैच ऋषि ने ठीक तरीके से जज करते तो शायद बल्लेबाज आउट हो सकते थे और एक भी रन नहीं जा सकता था इस ओवर में। फिलहाल 6 रन अभी तक खर्च करते हुए 21 रन स्कोर कार्ड के ऊपर बने, 1 विकेट के नुकसान के ऊपर। क्या कमाल का यहाँ पर वापसी का रास्ता दिखाते हुए गेंदबाज उमेश भोईर राइट आर्म राउंड द विकेट से ये लेटकट खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन पॉइंट और बैकफुट पॉइंट के खिलाड़ी के द्वारा ये मिसफील्ड हो चुकी है। अंतिम समय में बिल्कुल कवर जरूर किया इस गेंद को, लेकिन जब तक रोकेंगे तब तक बल्लेबाजों ने 2 रन चुरा लिए और इसी 2 रनों की मदद से स्वराज एंटरप्राइजेस 11 धारावी टीम का स्कोर है 23 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। इस ओवर की अंतिम गेंद जबरदस्त गेंदबाजी करते हुए, हालांकि पहले ओवर में रन ठोके थे टोटल 15, इस ओवर में सिर्फ 8 रन खर्च करते हुए गेंदबाज उमेश भोईर अंतिम गेंद सेकंड पावर प्ले की फेंकने के लिए तैयार। फुल टॉस पे की थी, मिस टाइमिंग स्ट्रोक है, ये बड़ा झटका लगेगा अब स्वराज एंटरप्राइजेस 11 धारावी टीम को। बल्लेबाज होंगे आउट, 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान के ऊपर 23 रन। तर फलंदाज मैदानामध्ये लगेचच दाखल व्हायचे बघा। आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धा आणि त्याचबरोबर अर्णव 11 जीजी स्पोर्ट वाकलन क्रिकेट संघाला ते शुभेच्छा आलेल्या आहेत। सन्माननीय मोहनदादा पाटील नारिवली आणि बुर्दुल गावचे सुप्रसिद्ध पहिलवान अजय पाटील बुर्दुल, त्याचबरोबर आमचे पतंजली षटकार फेम गोरख पवार भिंगार यांच्या वतीने ते शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा मनपूर्वक आभार। पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा। पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा। पूरा करी तो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन। धन्यवाद डीजे। चलिए जीत भोईर, समय बहुत कम है, एक और मैच खेलना बाकी है, तो कामेश नाइक नए बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए स्वराज एंटरप्राइजेस 11 धारावी टीम की ओर से। रन संख्या टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 23 रन जरूर बनी है। मैं कहूँगा बहुत अच्छे तरीके से रोका है गेंदबाज उमेश भोईर ने। सेकंड ओवर में गेंदबाजी करने के लिए आए थे, तो तीसरे ओवर की शुरुआत करेंगे मेरे ख्याल से कप्तान जीत भोईर। अभी भी बात करेंगे कप्तान सचिन नाइक मैदान में डटे हुए। बिग विकेट भावेश और धीरज का विकेट मैदान से बाहर लौट चुका है। अब इन दोनों खिलाड़ियों के ऊपर काफी सारी कमान होगी। वेरी गुड कमबैक बाय द अर्नव 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम। मोतीराम भोईर भी टीम में मौजूद नहीं है, केतन मात्रे 2 दिग्गज खिलाड़ी टीम में मौजूद नहीं है, लेकिन फिर भी उनके अनुपस्थिति में ये क्रिकेट बिल्कुल खेल रही है आज अर्नव स्पोर्ट्स जीजी 11 वाकलन टीम। तो पावर प्ले समाप्त हो चुके हैं, अब फील्डिंग खुली हो चुकी है। 18 गेंदों का खेल बचा हुआ है। पहली गेंद लो फुल टॉस डाली थी, जरूर डायरेक्ट हिट होता तो बल्लेबाज कामेश नाइक को बिल्कुल लौटना पड़ सकता था। तेज रफ्तार से यहां पर इस रन को चुरा लिया और इसी 1 रनों की मदद से फिलहाल टीम की रन संख्या बनती हुई 24 रनों के ऊपर 2 विकेट के नुकसान के ऊपर। सलामी बल्लेबाज धीरज और भावेश मात्र मैदान से बाहर लौट चुके हैं और यही चाहती होगी कि पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए कम से कम 50 तक जाए और उनकी जो गेंदबाजी है स्वराज एंटरप्राइजेस 11 धारावी टीम की वो भी काफी ताकतवर जानी जाती है, लेकिन फिलहाल रोक लगाई है। ये लीजिए क्रॉस बैटर खेलने की कोशिश, जो कि बड़ा रन, इस बार भी फुटबॉल किक लगाने की कोशिश अपने ही फॉलो थ्रू में। गेंदबाज जीत भोईर, आसान में नहीं होता किसी बॉलर्स को अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ते हुए डायरेक्ट हिट करना, लेकिन इन्होंने फुटबॉल का इस्तेमाल जरूर किया, जो अक्सर आपको अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में देखने को मिलता है। उसी तरह का ये फुटबॉल किक लगाने की कोशिश, लेकिन हिट नहीं हुआ। बहुत दूसरी तरफ गेंद चली गई, 1 रन पूरा किया, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 25। 2 गेंदों के ऊपर 2 सिंगल, पूरी तरीके से लगाम रखी है, बांध के रखा है स्वराज एंटरप्राइजेस 11 धारावी टीम के बल्लेबाजों को। पहले ओवर में कमर की शुरुआत हुई थी, लेकिन उसके बाद ये पूरी तरीके से दबाव में क्रिकेट खेलते हुए अलॉन्ग द कारपेट एक्स्ट्रा कवर की तरफ शॉट्स को खेला जरूर है। 1 रन मुकम्मल आसानी के साथ, 2 इजी पूरे करते हुए बाउंड्री तलक गेंद जाती है तो बिल्कुल आसानी के साथ 2 रन पूरे होते हैं। इससे पहले आपने देखा कि 1 ओवर में कल्पेश माहुलकर यानी कि कड़क ने लगातार 3 गेंदों के ऊपर 3 डबल्स, बीच में 1 चौका, उसके बाद और 1 डबल्स, यानी कि टोटल 4 डबल्स एक ही ओवर में चुराए थे, लेकिन यहां भी डबल्स आते हुए स्विच हिट करने का प्रयास। अंपायर ने जता दिया कि हाइट फैक्टर है ये गेंद। रिवर्स शॉट्स का अटेम्प्ट जरूर किया था, बल्ले और गेंद का संपर्क नहीं है और यहां पर एक लेग बाइज का इशारा। 1 रनों की मदद से रन संख्या बनती हुई टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 28 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। 15 के रन से शुरुआत हुई थी पहले ओवर में, उसके बाद रोका
गेंदबाज उमेश भोईर ने और फिर से एक बार जीत भोईर मात्र अपना काम तमाम करते हुए अभी तक इस ओवर में 5 ही रन खर्च किए उन्होंने और कोई भी मौका नहीं दिया दोनों भी बल्लेबाजों को बड़ा शॉट खेलने का। केतन मात्रे नहीं तो क्या, फिर भी एक कमाल का परफॉर्मेंस। फुल टॉस बॉल टैप किया है ऑन साइड में, डीप लॉन्ग ऑन में फील्डर आते हुए अच्छी फील्डिंग वहां पर ऋषि के द्वारा, उमेश थे शायद, माफ कीजिएगा। तब तक एक रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 29 रन। तीसरा ओवर प्रगति पथ पर है। जीत भोईर के पहले ओवर में 15 आए थे, इस ओवर में अभी तक 6 रन खर्च करते हुए और उमेश ने पहले ओवर में 8 रन ही खर्च किए थे। तो चलिए ओवर की हुई समाप्ति और इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है 29 रन। 2 विकेट के नुकसान के ऊपर स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावी टीम। दमदार धून खऱ्या अर्थाने एक रायगड, खऱ्या अर्थाने जे रायगडची ज्या रायगडचं नाव आपण सर्वजण आदराने घेतो ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचा राजा की महाराष्ट्राच्या माती मधुनी कथा शिवाची वाट करी, इथेच लढले कित्येक सैनिक आगरी मराठा कात करी, नक्कीच येईल अमुचे राज्य शिवबा अम्मा साथ करी आणि रायगडावर छत्रपतींचा भगवा झेंडा नाच करी। ते राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या अर्थाने शौर्याची गाथा गाणारं संगीत ऐकायला बघायला मिळालं। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांने एक जगाला संदेश दिला, शिकवण दिली की तुमच्याकडे 2 नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या, खऱ्या अर्थाने एका नाण्याची भाकरी घ्यावी आणि एका नाण्याचे पुस्तक घ्यावं। भाकरी तुम्हाला जगविल परंतु पुस्तक तुम्हाला जगाला शिकविल, ही शिकवण मात्र या 2 राजांनी खऱ्या अर्थाने, या 2 खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाला लाभलेलं खऱ्या अर्थाने एक रत्न आणि त्यांनी खऱ्या अर्थाने शिकवण समाजाला दिली। माँ जिजाऊच्या कुशीतून ज्याने हिंदवी स्वराज्याचं हे खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं ते राजे शिवछत्रपती आणि महागुरु आपण बरोबर सांगितलं की ज्या पद्धतीनं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तक देखील वाचून दिलं नाही परंतु ते आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले, असे हे सुमधुर मिलन असणार आहे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकलं। गेंदबाज तैयार। ओवर नंबर 14 प्रगति पथ पर पहली गेंद ऋषि भोईर की वाइट बॉल आता हुआ, वाइट की मदद से टीम की रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर टोटल 30 रन। प्रति ओवर की बात करेंगे 10 के रन रेट से फिलहाल तो चल रही है स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावी टीम। 2 महत्वपूर्ण बल्लेबाज मैदान में है, 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं, अब बची हुई 12 गेंदों के ऊपर इन्हें कड़े प्राण करना भी जरूरी होगा। कामेश बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन विकेट कीपर प्रदीप गेंद के बहुत दूर रहे, तब तक 1 रन। विकी भोईर ऐसे हालातों में अभी भी डगआउट में सुरक्षित है, जो भी बिल्कुल बड़े शॉट के लिए जाने जाते हैं, लेकिन चलिए कप्तान सचिन जब तक रहेंगे तब तक आशाएं बनी रहेगी। इस वक्त स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावी टीम को रन संख्या फिलहाल 1 रनों की मदद से 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। धीमी गति से शुरुआत जरूर मिली थी गेंदबाजी करने वाले की ओर से, बल्लेबाजी में काफी आक्रामकता दिखाई थी। शॉर्ट पिच लाइन की बॉल एक्स्ट्रा कवर की तरफ खेला है, वाकलन का चीता गेंद के नीचे था जरूर, अगर वो गेंद को रोकते तो 1 रन बचा सकते थे, लेकिन तब तक बल्लेबाज ने चुरा लिए 2 और इसी 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 33 रनों के ऊपर। बची हुई 10 गेंदों का फिलहाल अभी भी खेल बचा हुआ है। केतन मात्रे होते तो 1 ओवर वो करवा लेते, मोतीराम भोईर होते तो ओवर 1 वो करवा लेते। उद्देश्य भी शायद टीम में आज मौजूद, उद्देश्य पाटिल जैसे तेज तर्रार गेंदबाज भी आज टीम में मौजूद नहीं है। स्लॉट में आई थी जरूर लेकिन हवा में है, क्या फील्डर रोक पाएंगे? ओह ये कमाल का एफर्ट, अविनाश थे वहां पर, कमाल की फील्डिंग दर्शाते हुए। एक समय लग रहा था कि ये 6 ही जाने वाला था, लेकिन रन मिलेंगे इस गेंद के ऊपर मेरे ख्याल से शायद 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से फिलहाल टीम की रन संख्या पहुंचती हुई 35। कितना लाजवाब एफर्ट था ये,
ऐसा लग रहा है कि रॉयल चैलेंजर्स बैंगलोर या तो साउथ अफ्रीका के अब्राहम बेंजामिन डिविलियर्स, एबी डिविलियर्स जैसी छलांग लगाई अविनाश भोईर ने और इस रनों को रोका, तब तक 2 रन कंप्लीट। ये गेंद शरीर से थोड़ा सा दूर फेंकने का प्रयास था, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट बॉल की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई टीम का फिलहाल इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 36 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। ये ओवर थोड़ा सा कहीं ना कहीं महंगा साबित होता हुआ क्योंकि 2 वाइड गेंदें अभी तक इस ओवर से आ चुकी है। ओहो, ये कमाल का शॉट है, जितनी तेज रफ्तार से फेंकी थी उसी अंदाज से इस गेंद को मोड़ा सीधा स्क्वायर लेग सीमा रेखा पार, 6 रन। तो बिल्कुल ये कप्तानी पारी नजर आती हुई, ये जुझारू पारी है, ये संघर्ष में पारी है। अब तक सचिन खेल रहे कप्तान 8 गेंदों का सामना करने के बाद 14 रनों के ऊपर और स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावी टीम की रन संख्या 42 रनों के ऊपर। इस बार भी शॉट अच्छा है लेकिन पॉइंट के खिलाड़ी को बीट करते हुए डीप पॉइंट में फील्डर आते हुए उठाएंगे तब तक 2 रन मुकम्मल। गुड रनिंग बिटवीन द विकेट, इसी 2 रनों की मदद से रन संख्या बनी है 44 रन। ये ऋषि भोईर का ओवर काफी बड़ा नजर आता हुआ और ये लीजिए आप बात करेंगे ना तो पूरी तरीके से आप कमबैक किया इस मुकाबले में, बहुत सारे रन बनते हुए, क्योंकि इस रन रेट से अगर चलती रहेगी तो 60 तक आसानी के साथ जा सकती है स्वरांश एंटरप्राइजेस धारावी टीम। अंतिम गेंद ऑन साइड में जरूर इस गेंद को खेला है मिड विकेट की तरफ, फील्डिंग थोड़ी सी खराब, उसका तुरंत फायदा उठाना चाहते हैं, अच्छी रनिंग, लगातार डबल रन चुराते हुए और देखते देखते 2 रन कंप्लीट और इसी 2 रनों की मदद से रन संख्या बनती हुई टोटल 46 रनों के ऊपर। ओवर नंबर समाप्त हुआ 4था। तर जिजीस्फोर्ड वाकलन R911 जिजीस्फोर्ड वाकलन क्रिकेट संघाला आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला ते शुभेच्छा येतात। श्रीमलंगड विभागीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण म्हात्रे बुर्दुल, एनडी शेट पाटील बुर्दुल, प्रेम जाधव बुर्दुल आणि त्याचबरोबर सुभाष पाटील आणि प्रशांत म्हात्रे बुर्दुल यांच्या वतीने वाकलन क्रिकेट संघाला ते शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं मनपूर्वक आभार। बाबा ग्रुप की असली पहचान, त्याची तलवार आहे निशान। बाबा ग्रुप की असली पहचान, त्याची तलवार आहे निशान। आहे बाबा ग्रुपची शान, धनंजय पाटील नेता महान। आहे कोपरोली गावची शान, धनंजय पाटील नेता महान। धन्यवाद डीजे। बिल्कुल बाबा ग्रुप यानी कि चिपले ग्रुप ग्राम पंचायती के विद्यमान सदस्य बाबा किंग धनंजय शेठ पाटिल, इनका ये सुमधुर संगीत आपने सुना। बबली का कहना है कि 1-2 बीच में कव्वाली हो जाए, लेकिन ये कव्वल नहीं है, क्रिकेट का खेल है, यहाँ पर तो क्रिकेट का ही महासंग्राम होगा। तो बिल्कुल गेंदबाज तैयार, गेंदबाजी के मार्ग पर आते हुए अविनाश मोतीराम भोईर के छोटे बंधु, लेकिन सामने बल्लेबाज है कामेश नाइक और सचिन नाइक, 9 स्ट्राइक इन पर। ये गेंद बिल्कुल पूरी तरीके से जड़ में डालने का प्रयास था, 1 रन तो जरूर कंप्लीट, दूसरे की कोशिश यहां पर करते हुए दूर से खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, जबरदस्त लगातार 2 रन बटोरते हुए और इसी 2 रनों की मदद से रन संख्या बनी है टोटल 48 रन। 50 रन से 2 रन से दूर होगी स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावी। एक है नवी मुंबई की सबसे ताकतवर टीम, तो दूसरी है ठाणे यानी कि कल्याण विभाग की सबसे ताकतवर टीम वाकलन। ये लीजिए फुल टॉस गेंद बिल्कुल पैरों के बीच में शायद गई होगी, लेकिन चलिए अंपायर इशारा करते हुए भी हाँ बिल्कुल ये 22 का रन है, 1 रन पूरा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 49 रनों के ऊपर। अंतिम इस ओवर की लगभग 4 गेंदें बची है अंतिम ओवर की, इन 4 गेंदों के ऊपर कितने रन बना पाते हैं अपने टीम के लिए ये भी देखना भी जरूरी होगा। अविनाश चलिए गेंदबाजी के मार्ग पर चलते हुए अच्छी लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी, वेरी गुड बॉलिंग, डॉट बॉल की समाप्ति। इतना आसान नहीं होता स्लॉग ओवर में गेंदबाजी करना, लेकिन जबरदस्त गेंदबाजी का परफॉर्मेंस वहां पर दिखाते हुए गेंदबाज अविनाश 49 रन बने स्कोर कार्ड के ऊपर अभी तक बांध कर रखा है। यहां पर स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावी टीम के बल्लेबाजों को अंतिम ओवर में खुलकर खेलना जरूरी होता है और ये लीजिए अभी तक यहां पर इस ओवर में जितने रन की अपेक्षा थी वो रन नहीं मिल पा रहे। रिवर्स शॉट्स के लाए फंसा है ये शॉट, सीधा जाएगी प्रदीप के हाथों में, कोई गलती नहीं। अंतिम गेंद के ऊपर माफ कीजिएगा अंतिम ओवर में ये मिलता हुआ 1 विकेट अविनाश को और बल्लेबाज होंगे मैदान से बाहर। बैक टू द पेविलियन।
बाकी काहीच मला तो बल्लेबाज होंगे आउट, नए बल्लेबाज विकी आते हुए। एक ऑलराउंडर, दर्जेदार ऑलराउंडर जिसे कहा जाता है, तेज रफ्तार वाले गेंदबाज है जो हमेशा स्वरांश एंटरप्राइजेस धारावी टीम के ओर से 2 ओवर का कोटा हमेशा ये गेंदबाज फेंकता है। तो वेरी गुड बॉलिंग, कमाल की वापसी होती हुई गेंदबाज अविनाश के द्वारा 49 रन स्कोर कार्ड के ऊपर। आते ही बड़ा शॉट, चलिए कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। एक समय लग रहा था कि 4 ओवरों में रन काफी सारे बने थे, लेकिन इस ओवर में सिर्फ 3 ही रन खर्च किए गेंदबाज अविनाश ने और स्वरांश एंटरप्राइजेस धारावी टीम को पूरी तरीके से बांध कर रखा है। जो जीतेगा वो खेलेगा चंद्रकांत स्मृति चेंज द गेम वडोली टीम के खिलाफ, लेकिन कौन होगी, धारावी या होगी वाकलन। अंतिम गेंद के ऊपर बड़ा शॉट, हवा में ज्यादा है गेंद, विकेट कीपर गेंद के नीचे, कोई चूक नहीं है। जबरदस्त ओवर फेंका, सिर्फ 3 रन इस ओवर में और 2 सफलता इस गेंदबाज के नाम पर। और इसी के साथ पहले 5 ओवरों का खेल समाप्त हो चुका है और रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 49 और 2 रनों की पेनल्टी प्लस रन बनेंगे 51, यानी कि जीतने के लिए जरूरत होगी 52 रनों की जरूरत आने वाली 30 गेंदों में। ठीक ठाक टोटल तो जरूर है, लेकिन देखेंगे स्वरांश एंटरप्राइजेस धारावी टीम की गेंदबाजी किस तरीके की होगी और वाकलैंड अर्नब 11 की बल्लेबाजी किस तरीके से होगी, इसका आपको देखा हाल सुनाएंगे सेकंड इनिंग्स में दीपक पाटील सर पलसपी। तर यानंतर बघा मान्यवरांचा यथोचित सन्मानित केला जात आहे। एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने कोपरा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि गेल्या महिन्यामध्ये ज्यांचा खऱ्या अर्थाने वाढदिवस खूप जल्लोषमध्ये साजरा केला गेला ते सन्माननीय गोटराम शेठ तोडेकर साहेब कोपरा यांचा यथोचित सन्मान 1-2 रोशन शेठ पाटील आणि आमचे संतोष शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। माणुसकीचं नातं खऱ्या अर्थाने गोटराम शेठने जोपासण्याचं काम केलेलं आहे। त्यानंतर राजेंद्र दादा पाटील बाबा ब्रँड राजेंद्र शेठ याच्या पण आपला यथोचित सन्मानित केला जाईल। धनंजय दादा पाटील बाबा ब्रँड गोल्डमॅन यांचे छोटे बंधू राजेंद्र शेठ पाटील यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून 1-2 संतोष शेठ पाटील आणि आमचे रोशन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केले जात आहे। मित्रांनो, गोटराम शेठ तोडेकर साहेब व्यासपीठावर आहेत। मग आमचे रमेश शेठ पाटील असतील, माजी सरपंच कोपरोली, त्यांचे सुपुत्र रोशन शेठ, राकेश, रोहित या त्रिवेणी संगमला खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व निर्माण करण्याचं की ज्ञानदेवे रचेलासी पाया तुका झालाशी कलस, तो पाया मात्र खऱ्या अर्थाने त्यांचे आजोबा गोटराम शेठ तोडेकर यांच्या माध्यमातून रचला गेला आणि आज आमचे रोशन असतील, संपूर्ण त्यांचा परिवार असेल, आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षमरित्या प्रबल झालेला आहे। त्याचं श्रेय पूर्णतः आजोबा गोटराम शेठ तोडेकर साहेबांना दिलं जातं आणि गोटराम शेठ तोडेकर साहेबांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। भारी मना मनात ती घुसणारी 12 फॉर्च्युनर ऑडी कोपरोली गावाची शान आहे भारी। आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे दोस्तीचा सरदार, आहे दोस्तीचा सरदार। आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या। थँक्स डीजे मास्टर। आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 2 आम्ही ते बाईक पाहतो, खऱ्या अर्थाने एकाचे पुरस्कर्ते आहेत ग्रुप ग्रामपंचायत चिपले कोपरोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून एक बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे। तर दुसरी बाईक आम्ही ते पाहतो ग्रुप ग्रामपंचायत चिपले कोपरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य बाबा ब्रँड धनंजय दादा पाटील यांच्या वतीने बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे। आणि सर्वच्या सर्व ट्रॉफ्या 1 ते 6 ट्रॉफ्या खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत केलेल्या आहे ते गावदेवी इंटरप्राइजेसचे सर्वा वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय आनंदी बिल्डर्सचे ओनर्स नरेश शेठ पाटील,
त्यांच्या माध्यमातून मग त्यांचे सुपुत्र असतील ॲडव्होकेट अरुण पाटील असतील धनंजय दादा पाटील यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. आणि सामन्यामध्ये सामनावीर जे गौरव चिन्ह आहे खेळाडूचा गौरव केला जातो ते गौरव चिन्ह खऱ्या अर्थाने पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आदरणीय भूपेंद्रदादा पाटील आणि त्यांचे छोटे बंधू गोल्डमॅन साई रक्षा कंस्ट्रक्शनचे सर्व आदरणीय संतोष शेठ पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. ज्यांनी ज्यांनी आर्थिकदृष्ट्या वस्तू स्वरूपामध्ये सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आणि ग्रामस्थ मंडळ कोपरोली यांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो आणि वळतो दुसऱ्या सत्रासाठी आमचे परममित्र दीपक पाटील मॅन फ्रॉम पलसपे यांच्याकडे. थँक्यू सो मच. 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. 2 धावांची पेनल्टी ऍड करून आणि लक्ष्मण शेठ फडके आमचे यांच्या वतीने स्पोर्टची सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर प्रशांत फडके यांच्या माध्यमातून सुद्धा स्पोर्टची सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि जय संतोष माता एंटरप्राइजेसचे सर्व बिल्डर्स सुरेश शेठ पाटील कोपरोली यांच्या वतीने स्पोर्टची सायकल इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्या सर्वांचा मनपूर्वक आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले जीजी स्पोर्ट्स वाकण टीम कडून जीत भोईर आणि ऋषी भोईर. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन तेज तर्रार गोलंदाज नवी मुंबई एक्सप्रेस विक्की भोईर व्हेरी ॲक्युरेट या गोलंदाजाला संबोधलं जातं आणि तो मात्र गोलंदाजीसाठी सज्ज. पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जरूर मी तर म्हणे संपूर्णपणे झोकून दिलं होतं, संपूर्ण शरीर झोकून दिलं होतं आणि हा चौकार जरूर वाढवलाय. 2 धाव्यानं मात्र खातं उघडलं जाईल जीजे स्पोर्ट्स वाकण संघाचं. ऋषी भोईर करबी ऋषी आणि जीत अशी सलामीची जोडी आज केतन मात्रेची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल. पायकर मॅन संपूर्ण देशभरामधील स्टाईल आहे. एक वेगळा ट्रेडमार्क आहे या खेळाडूचा आणि नेहमीच अशा पद्धतीनं फटकेबाजी आणि याची कल्पना अगोदरच होती धाराव्य संघाला आणि त्याचमुळे मात्र फाईन लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. समोरच्या दिशेला अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका खेचलाय. पाठीमागे लावलाय फिल्डर आणि त्याचा पुरेपूर फायदा. बॉल सरळ चाललाय साइड स्क्रीनवर जाऊन आदळतोय. 4 धावांकरता ऋषीच्या बॅटमधून चौकार. दिलदार चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 36 या आकड्यावर. थोडासा शॉट ऑफ लेंथ होता. उसळी घेणारा चेंडू यावेळेस मात्र पूल केलाय. बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. ऋषी मात्र आक्रमक होताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड नाव. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. 2ही ऑन साईडला ऋषी भोईरसाठी. मिड विकेट आणि फाईन लेग मध्ये डीप संपूर्णपणे तिथून जर क्षेत्र पाहिलं तर मोकळं आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वतःला ऍडजस्ट कर. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवलाय स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक फाईन लेगचा वेगानं पोहोचलाय तोपर्यंत मात्र सिंगल. एकेरी दाब्याचं योगदान मात्र दिलं जाते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 11 रन्स ऑन बोर्ड. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र 49 केल्या. 2 धावांची पेनल्टी आहे त्यामुळं धावा झाल्या 51 आणि 52 धावांचं रिवाइज टार्गेट असेल जीजी स्पोर्ट्स वाकण टीमसाठी. जीत भोईर आता मात्र स्ट्राईक एंडला. विकीचा हा बॉल वेगवान चेंडू होता. तेवढाच वेगानं मात्र पाहायला गेलं तर एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जीत भोईरचा मात्र फसलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि या अशा पद्धतीनं मात्र पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकांती धाव फलकावर धावा लागल्यात त्या 11 धावा विदाउट लॉस. तर सन्माननीय नागेशदादा म्हस्कर यांचा इथे आगमन झालेलं आहे. पर्व 8वं पाहतो आम्ही. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषक स्वर्गीय वैकुंठवासी गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ स्पर्धा आणि ज्या ज्या वेळेस आपण कोपरोली गावामध्ये येत असतो मग आमचे मान्यवर असतील, आमची
समालोचन कक्ष असेल, आमचे पंच असतील, सर्व आमचे DJ लाईव्ह प्रसारणची सातत्याने भोजनाची व्यवस्था, घरगुती भोजनाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली जाते, ते अन्नदाता सदा सुखी, सन्मान्य की देणाऱ्याने देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं. अन्नदाता सदा सुखी नागेशदादा म्हसकर कोपरोली यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर, आपलं सरसे स्वागत आहे. 11 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये आणि आता मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली जाते ती धीरज भोईरवर. 52 धावांचं टार्गेट आहे. या मॅचमध्ये मात्र कोणता संघ पुढे जाईल? बऱ्याच वेळेला मात्र हे दोन संघ बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आमने सामने आलेत. एकमेकांना सखोल अभ्यास आहे प्रत्येक खेळाडूचा. बऱ्याचशा लॉट्समध्ये खरं तर रायगडमध्ये आल्यानंतर पनवेलमध्ये बऱ्याच वेळेला मात्र हे संघ आमने सामने येतात, एका स्लॉट्समधून खेळतात. त्यामुळं बऱ्याच वेळा तुम्हाला वाकण दारावे, वाकण वडवली ब अशा लढती सातत्यानं पाहायला मिळतात. कारण ए ग्रुपमध्ये सातत्यानं मात्र खेळणारे हे संघ. धीरजचा हा बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा कट होत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. धीरज भोईर गोलंदाजी मार्कवर. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र त्यांना धावा केल्या त्या 9 सलामीला येत असताना एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. यावेळेस मात्र टाइम करता आला नाहीये. अनदर बिट. पुन्हा एकदा निर्धाव मात्र चेंडू. निर्धाव चेंडू थोडंसं टेन्शन मात्र वाढवेल जीजी स्पोर्ट्स वाकण संघ. कारण 52 धावा मोठी धावसंख्या जरूर आहे आणि खास करून या दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करत असताना मात्र थोडंसं जड जाऊ शकेल. ऑन साईडला वळवलंय, सिंगल आहे ते. तिसऱ्या चेंडूवर सुरुवात चांगली झाली या ओव्हरला. खरं तर धारावी टीमकडून धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. बरोबर इथून 40 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. जीत भोईर अनेक स्पर्धांमध्ये, अनेक मॅचेसमध्ये जीत मात्र एक हाती किल्ले लढवलेत. संकटमोचक फलंदाज ओळखला जातो या संघाचा. स्विच करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र तोही प्रयत्न फसलाय. डॉट बॉल. हा तिसरा निर्धाव चेंडू या ओव्हरमध्ये. त्यामुळं पहा भेदकता कशी आहे. ॲक्युरसी प्रचंड आहे. टप्प्यावर चेंडू टाकून मात्र थोडासा चेंडूला थोडासा वळवण्याचा प्रयत्न मात्र केला जातो आणि त्याचमुळे मात्र फलंदाज अयशस्वी होताना पाहिलेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस मात्र पुढ्यात टाकलेला हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. इथून मात्र सनादर डॉट बॉल. 4 चेंडू निर्धाव आलेत. पहिल्या 5 बॉलवर शांत ठेवलंय ते धीरज भोईर या गोलंदाजांना. कमालीची बॉलिंग, सुपर बॉलिंग फ्रॉम धीरज भोईर. लेफ्ट मोद विकेटनं जीतसाठी हा बॉल. पुन्हा एकदा हा फटका मी खेळणारच आणि अनादर डॉट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. फक्त एक धावेचं षटक मात्र हाताळलं गेलंय. धीरज भोईर या मॅच मध्ये मात्र कमबॅक करत असताना धारावी टीमसाठी 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 12 धावा. येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. दोस्ती यारीची आहे आगारी, शिवरायांचा मावला भारी. संतोष पाटील हाय सकारी, गातोय दादाचं गुणगान भारी, गातोय दादाचं गुणगान भारी. दोस्ती यारीची आहे आगारी, शिवरायांचा मावला भारी. संतोष पाटील हाय सकारी, गातोय दादाचं गुणगान भारी. दादा बोलतय गोड, त्याची लागतय ओढ. दादा बोलतय गोड, त्याची लागतय गोड. त्याच्या शब्दात दम आहे र, त्याच्या शब्दात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. धीरज भोईरच्या या षटकानं मात्र थोडासा बॅकफुटवर पडलाय तो वाकण संघ. अर्णव 11 पुरस्कृत जीजी स्पोर्ट्स वाकण. दुसऱ्या बाजूला मात्र सनी तुपे यांनी पुरस्कृत केलेला स्वरांश एंटरप्राइजेस धारावे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु सद्यस्थिती पाहिली तर थोड्याशा मजबूत स्थितीमध्ये धारावे संघ पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय तो विकी भोईर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या 11, परंतु संघाचा द्रुत गती, मध्यम गती आणि तेवढाच पाहायला गेलं तर ॲक्युरेट गोलंदाज ओळखला जातो. यावेळेस मात्र जोरदार इथं अपील पाहायला मिळाले. बरोबर यष्ट्यांच्या मधोमध साधला गेला. लाईक बिफोर द विकेट ब्रेक थ्रू मिळवून देत असताना विकी भोईरला मात्र मिळते पहिली सफलता. फलंदाज ऋषी भोईरच्या खेळीचा अंत. हाय दिलदार दिलाचा सनी तू पे सामन्याचा या आयोजक.
स्वरांश एंटरप्राइजेस विचुंबे मोठे पॅकर्स म्हणून ओळखले जातात. सनीशर तुपे यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. इन ॲट नंबर 3 किरण मात्रे मैदानामध्ये दाखल होतोय, परंतु मागचे 7 चेंडू आपण पाहिले तर फक्त एकच धाव आले. त्यामुळे कुठेतरी विचार करण्यास भाग पाडले आता मात्र वाकण टीमला. विकीचा हा बॉल सरळ खेळलाय गोलंदाजाकडे, टाइम करता आलं नाही आहे. वेग पहा किती प्रचंड आहे. खरं तर पूल करायचं होतं परंतु टायमिंग नव्हतं, त्यामुळं सरळ गेला फॉलो थ्रूमध्ये. एकही धाव नाही आहे. 8 बॉलवर मागच्या एकच धाव आले. यावेळेस मात्र एक हात सुटला होता आणि तदनंतर मात्र बॉल चाललाय लॉंग लेग कडे. थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी आणि बॉल मात्र सीमा रेषेच्या पार. 4 धाबांकरता नाराज असेल गोलंदाज विकी बोईर, परंतु बऱ्याच अवधीनंतर मात्र येतोय हा चौकार. चुकीला तर चुकीचं क्षेत्ररक्षण झालं. 4 धाबा मात्र मिळाल्या. यावेळेस मात्र वेग पहा, प्रचंड वेगानं टाकलेला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आणि या विकी बोईर मात्र आपल्या गोलंदाजीमधलं प्रदर्शन करत असताना एक विशिष्ट प्रकारचं नैपुण्य मात्र या गोलंदाजाकडे आहे. आणि आज मात्र बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आज आयकॉन खेळताना तुम्हाला तो पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं समोरच्या दिशेला उडवला या बॉल. लॉंग ऑनला मात्र प्रयत्न झाले, प्रयत्न न आले अपयश. किरण मात्रेच्या बॅटमधून येतोय वाकण टीमसाठी हा पहिला षटकार. षटकारानं मात्र टीमची धावसंख्या 22. हो, अगोदरच यावेळेस मात्र पाहायला गेलं तर बॅट स्वीप करण्याचा प्रयत्न आणि काय फटका सजवला. एवढ्या प्रचंड वेगावर मात्र नियंत्रण ठेवत हा फटका कनेक्ट केलाय. बॉल पॉइंट लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा कलात्मक स्ट्रोक किरण मात्रेनं पुन्हा एकदा मॅच जिवंत करण्याचा प्रयत्न केलाय. येतोय चौकार. चौकारानं टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. धावफलकावर लागल्यात 26. आता मात्र येणारे 2 षटक आणि 2 षटकांमध्ये 26 करायचे आहेत. निम्म अंतर पार केले आता मात्र. विकी बोईरच्या या ओव्हरमध्ये धावा आल्यात. चौकार 2, 1 षटकार, परंतु सारं श्रेय द्यावं लागेल किरण मात्रेला. कमालीची बॅटिंग आल्यापासून मात्र पाहायला गेलं तर मागच्या ओव्हरमध्ये एकच धाव आली होती. कुठेतरी बराच बॅकफुटवर पडलेला वाकण संघ पुन्हा एकदा या मॅचमध्ये थोडीशी भरारी घेत असताना अर्णव 11 वाकण संघ. त्यामुळे पुन्हा एकदा टीम मीटिंग कॉल करण्यात आली होती. स्वरांश एंटरप्राइजेस दारावे टीमकडून. पाहूया 2 ओव्हर्समध्ये मात्र या धावा वाचवल्या जाणार का, परंतु त्याच वेळेला मात्र कॅप्टन येतोय सचिन गोलंदाजीसाठी. गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. दारावे संघ यासाठीच तर ओळखला जातो. बऱ्याच वेळेला लो स्कोरिंग मॅचेस डिफेंड करण्याचा कारनामा मात्र या संघानं अनेक वेळा करून दाखवला. आणि म्हणूनच दोनही संघ म्हटले, नवी मुंबईमधील दारावे असेल, कल्याण डोंबिवलीमधील वाकण असेल, एक मोठा चाहता वर्ग मात्र या दोनही संघांचा आहे. मोठा प्रेक्षक वर्ग, फॅन्स वर्ग मात्र गोळा केला या दोनही संघांना. आणि म्हणूनच मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग मात्र या संघांचे सामने पाहण्यासाठी क्रीडांगणावर उपस्थित राहत असतात. सचिन नाईक येतोय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल. जीतची इच्छा मात्र अजूनही आहे हा फटका खेळण्याची, परंतु इथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या नादामध्ये आपली बहुमूल्य विकेट यावेळेस मात्र गमावतोय लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात. इथे मात्र हादरा बसलाय जीत भुईर. ही फार मोठी सफलता. खरं तर शेवटपर्यंत थांबणं गरजेचं होतं, कारण केतन मात्रे मैदानामध्ये नव्हता, आज या मॅचमध्ये नाहीये. त्यामुळे आता मात्र संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल ती किरण मात्रेला.
शून्यावर बाद झालाय. 5 चेंडू फेस केले जित भोईरनं. 4 फटके रिव्हर्सच खेळला तो. एकही धाव जमवता आली नाहीये, त्यामुळे तो सुद्धा निराश असेल. खरं तर जित भोईर म्हटला की संकटमोचक संकट होतं या मॅचवर, परंतु आता मात्र पाहायला गेलं तर किरण मात्रे एक आशा जरूर आहे. अविनाश भोईर जो चांगली फटकेबाजी करू शकतो. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग जरूर आहे, परंतु थोडासा दबाव वाढलाय. आल्या पहिलाच बॉल यावेळेस मात्र उडवलाय ऑन साईडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होत असताना पहिलाच बॉल फेस करत असताना येतोय अविनाशच्या बॅटमधून चौकार. हा चेंडू आणि 22 धावा. सचिन नाईक पुन्हा एकदा राईट मोर द विकेटनं. यावेळेस मात्र हा फटका कव्हर क्षेत्रामध्ये सेफली लँड झाला. क्षेत्ररक्षक नाही आहेत, पाठीमागे होते, त्यापर्यंत 2 धावा मात्र सहजतेने पूर्ण होतील. महत्त्वपूर्ण धावा जोडत असताना आता मात्र दोनही फलंदाज या जोडीवरच संपूर्णपणे वाकण संघाची मदार असेल. एका बाजूला किरण मात्रे ज्याच्या येण्यानं मात्र मित्रमणी त्याच्या बॅटमधून निघालेल्या फटक्यानं या मॅचमध्ये पुन्हा एकदा हा सामना आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केलाय आणि आता मात्र लढतोय तो मैदानामध्ये अविनाश भोईर. मागच्या 2 बॉलवर 6 धावा आल्यात. 29 हा बॉल लेफ्ट केला होता, सोडून दिला होता. कदाचित अंदाज मात्र चुकला. यावेळेस बॉल मात्र आतून जातोय, त्यामुळं इथे निर्धाव चेंडू खेळलाय. पण बऱ्याच वेळेला मात्र अशा सिच्युएशनला जेव्हा मॅच येत असते तेव्हा बऱ्याच वेळेला फलंदाज जेव्हा वाईट बॉल येतात ना त्याच्यावर जास्त तुटून पडतात. कारण एखादी धाव घेण्यापेक्षा पुढचा चेंडू निर्धाव येईल आणि मग बऱ्याच वेळेला ती उगाचच धाव घेतली, त्यापेक्षा एखादी बाउंड्री आपण मारू शकतो का याचा विचार करायला हवा. समोरच्या दिशेला हा फटका, परंतु फटका मात्र मिस टायमिंग आहे आणि झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. इथे मात्र कमबॅक करत असताना कॅप्टन सचिन नाईक आणि अविनाश भोईरच्या स्वरूपात मात्र आणखीन एक विकेट वाकण संघाची तंबूमध्ये दाखल. तर सन्माननीय हरीश शेठ माली धुंद्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने सहर्षे स्वागत आहे. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. प्रदीप पाटील येत आहेत, मोस्ट एक्सपिरियन्स सिनियर खेळाडू. 2 धावांची पेनल्टी याच कारणामुळे लागली होती वाकण टीमला. त्या धावा महाग पडतात की काय पाहूया. इथून मात्र कुठपर्यंत मजल मारतोय हा संघ. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोर लॉंगॉनला, वेगाने पोहोचले क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, इथून मात्र धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. किरण मात्र डेंजर एंडला धावत होते. खरं तर इथे जर ही विकेट पडली असती तर फार ट्रबल मध्ये असता. तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. समाजामध्ये नेहमीच ज्यांचा आदर आणि सन्मान केला जातो ते धुंद्रे गावातील सुप्रसिद्ध व्यावसायिक हरीश शेठ माली साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत उमरवली गावातील भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी लेजंड क्रिकेटर नारायण मडवी यांचं व्यासपीठावर आगमन. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर सन्माननीय गावदेवी एंटरप्राइजेस सर्वा धनंजय दादा पाटील वाकडी यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर, कारण त्यांचे पिता श्री नरेश शेठ पाटील माजी सरपंच वाकडी यांच्या वतीने प्रथम आणि 6 अशा एकूण 6 ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. धनंजय शेठ पाटील वाकडी गावदेवी एंटरप्राइजेस यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि नाणेफेकीसाठी चंदगेम वडवली क्रिकेट संघ स्वर्गीय चंद्रकांत स्मृती याच्या बघा आपण व्यासपीठावर नाणेफेकीसाठी संघनायक कमलेश आपला वाढदिवस सुद्धा आहे. पुन्हा एकदा मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. किरण मात्रे अजूनही पाहायला गेलं तर असं आहे. भावेशचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र मिस केलाय. मोठा प्रहार करण्याच्या तयारीमध्ये जरूर होता, कनेक्ट झाला नाही प्रॉपर.
टायमिंग चुकलं इथे मात्र डॉट बॉल. किंजल ट्रॉफीमधली एक मॅच आम्हाला आठवते, असाच सामना होता. 18-19 धावांची गरज होती आणि त्यावेळेस मात्र किरण म्हात्रेनं मात्र अशक्यप्राय असं आव्हान मात्र ते पूर्ण केलं होतं. यंदाच्या हंगामामध्ये पनवेलमध्ये येऊन मात्र संघानं तो सामना जिंकला होता. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेला उडवलाय, स्ट्रेट टू द लॉंग ऑन. आता मात्र उरल्या अशा संपुष्टात. किरण म्हात्रे बॅक टू द डगआउट. आदेश मग खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात आमचे जयेशने अतिशय सुरेख धून वाजवले. जयेश सुद्धा धुंद्रे गावातील आहेत. हरीशन माली व्यासपीठावर आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी इथे सादर केलं. 4 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 18. मोठे फटके येताना दिसत नाही, त्यामुळं इथं मात्र मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तर संघ स्वरांश एंटरप्राइजेस तारावे संघ पहिल्यांदा चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि गोलंदाजी पाहायला गेलं तर धारावे संघाची मजबूत ओळखली जाते आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावर आता मात्र हा सामना डिफेंड करताना दिसतोय. केतन मात्रेची उणीव मात्र नक्कीच कुठेतरी जाणवली असेल या संघाला. थोडंसं धीम्या गतीने टाकलेला हा बॉल इथून मात्र सरळ यॉर्क केलं गेलं आणि लेग बिफोर द विकेट. LBW फलंदाज प्रदीप पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. सामन्यातली औपचारिकता बाकी आहे. इथे मात्र धाबांचा पाठलाग करत असताना मात्र दमछाक झाले ती अर्णव 11 वाकण संघाची. फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असताना यावेळेस मात्र पूल केलाय ऑन साईडला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी, तोही फटका जाताना दिसत नाहीये. एकच धाव घेतली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. खरं तर दुसरं षटक जे होतं धीरज भोईरनं काय षटक टाकलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या, दोन्ही फलंदाज सुरक्षित होते आणि जीत भोईरचे ते रिव्हर्स स्वीपचे फटके आणि त्यानंतर मात्र जीत भोईरची विकेट, बरेच टर्निंग पॉईंट होते या मॅचमध्ये आणि अशा पद्धतीनं मात्र मोठ्या फरकानं हा सामना मात्र जिंकलाय तो स्वरांश एंटरप्राइजेस धारावे संघ. मनपूर्वक अभिनंदन टीम धारावे, हार्दिक हार्दिक अभिनंदन. टॉस लगेच केला जाणार आहे. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली